आता सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। शरद पवार असतील, शाहू महाराज असतील, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सगळेच नेते मंडळी या संपूर्ण आंदोलनात पाहायला मिळतात। सुप्रिया सुळेंशी आपण बातचीत करणार आहोत। ताई, आंदोलनाला उतरलेला आहात, पवार साहेब सुद्धा अर्थात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो त्यांचा अपमान केलेला आम्ही कदापि सहन करणार नाही। ताई, आपण जर पाहिलं तर ताई परवानगी सांभाळून चाला, खूप जागा आहे। काही परवानगी अद्याप दिली गेली नव्हती, पण 20,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। नेमकं काय हे सरकार घाबरलेलं आहे। ताई, एकीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, तिथे उत्तर मिळत नाही, पण इथे पोलीस आहेत असं पाहायला मिळतं। तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। जिथे बलात्कार होतात, महिलांची छेडछाड होते, तिथे केस घेतली जात नाही, पण आम्ही लोकशाही पद्धतीने जेव्हा आंदोलन करतो तिथे 20,000 पोलीस आणले जातात। हे किती ही दडपशाही आहे, लोकशाही नाही। ताई, भाजप सुद्धा तुमच्या विरोधात आंदोलन करायला पावतरलेलं आहे, हे हास्यास्पद आहे। ताई, अगदी शेवटचा प्रश्न आहे, धुळे एक्सप्रेस मध्ये पुन्हा एकदा एक प्रकार घडला। एक मुस्लिम वयोवृद्ध डबा खात होते, त्यांना तरुणांनी मारझोड केलेले, आधी पोलिसांवर कोयत्याने हल्ले, त्याच्यानंतर आता रेल्वेमध्ये पण प्रवाशांवर हाणामारी होताना पाहायला मिळतं। हे दुर्दैव पूर्णपणे अपयशी सरकार आहे। या सरकारला घालवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही। जर तुम्हाला आता अडवलं तर तुमची भूमिका काय असणार? आम्ही लढत राहणार। छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या दैवताचा अपमान केला त्याच्याबद्दल आम्हाला आमचे जीव घेतले तरी आम्हाला चालेल, पण आमच्या दैवतासाठी आमचा जीव आहे आमचा तो। ते बोलतात पंतप्रधानांनी माफी मागितलेली असं देवेंद्र फडणवीस भूमिका मांडतात। माफी मागून प्रश्न सुटत नाही ना, तुम्ही बघताय कशी माफी मागितली। बोलण्यासाठी आपण पाहिलं ह्या होत्या सुप्रिया सुळे, ज्यांनी आता सविस्तर या आंदोलनाची भूमिका काय याच्यावर मत आपल्याला मांडलेलं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत करासह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई। तर नुकतीच सुप्रिया सुळे यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली। आम्हाला अडवलं तरी सुद्धा आम्ही आंदोलन करत राहणार अशा आशयाची प्रतिक्रिया नुकतीच सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होते तरी सुद्धा हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहेत आणि शिवरायांचा पुतळा कोसळला आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं प्रेरणास्थान आहे। पण 8 महिन्यां अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा हा 26 सप्टेंबरला कोसळला आणि महाराष्ट्रभरात संतापाची लाट सध्या पाहायला मिळते।